कर्जरोख्यांच्या मुद्द्यावरून कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाविरोधात जोरदार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आंदोलक आणि पोलिसांची झटापट झाली। आंदोलकांनी मोर्चामध्ये जनावर आणल्यानं पोलिसांकडून जनावर हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आणि त्यामुळे गोकुळ दूध संघातील राजकारण यापुढे जोरदार तापणार याची झलक आज पाहायला मिळाली। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क ऑफिस समोर झालेला हा राडा। दूध संस्था प्रतिनिधी दूध उत्पादकांनी कर्जरोख्याची रक्कम परत मिळावी यासाठी केलेले हे आंदोलन। यावेळी आंदोलकांनी आपल्या सोबत आणलेल्या गाई म्हशी घेऊन गेट तोडून आत नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि दूध संस्था प्रतिनिधींमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। यामुळे ताराबाई पार्क मधील गोकुळच्या ऑफिस समोर जोरदार राडा झाला। तर हा मोर्चा मी स्वतः काढलेला नाहीये। दुसरी गोष्ट, मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये। लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली, त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला, मी त्यांच्या सोबत आहे। मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही। हे बघा, शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून। आणि जर आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही। येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा, निवडणुकांचा हा उद्देश नाहीये। हा एक गरीब शेतकऱ्याचा मुळात खरं तर त्यांच्या दिवाळीसाठी म्हणून त्यांना धडपड आहे। त्यांचे 4 पैसे, त्यांच्या कष्टाचे 4 पैसे त्यांना जादा मिळावेत, कारण त्यांचंच दूध शेवटी तुम्ही घेऊन विकता आणि नफा कमवता। त्या नफ्यातनं 4 पैसे जादा मिळावे इतकीच भावना आहे। गोकुळने कर्जरोखा रक्कम तब्बल 40% कपात केल्यानंतर गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या दूध संस्था आणि दूध उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली। दरवर्षी 10 ते 15% रक्कम कपात होत असताना यंदा 40% रक्कम कपात करण्यात आली आहे। याचा थेट परिणाम दूध संस्थांच्या तिजोरीवर झाला आहे। तुम्ही जेवढा आम्हाला देणार होता त्यातलं 40% कटिंग करून घेतलं। हेच तुम्ही जर आधीच आम्हाला येणं देण्यामध्ये तुम्ही जो दाखला दिला आम्हाला, त्याच्यामध्ये जर हे दाखवलं असतं तर नक्कीच आम्ही सुद्धा तशी तरतूद करून ठेवली असते। आम्ही तरतूद केली, तुम्ही देणार त्या 100% प्रमाण तरतूद केले आणि आता 40% कट करून घेतलं। आता संस्थांना अशी वेळ आली की संस्थांनी कर्ज काढून दूध उत्पादकांचे पैसे भागवायची ही वेळ आलेली आहे। हे जे गोकुळनं पैसे काटून घेतले की नाही डिबेंचर्स, ते आमचं ताबडतोब झालं पाहिजे। वैसा नाही चलने का वो, ते आमच्या हक्काचे पैसे परत मिळण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहे। त्याचं एकच कारण आहे, आज गोकुळ दूध संघामध्ये 21 संचालक असताना 20 संचालकांनी दूध उत्पादकाच्या डोक्यावर लोणी खायचा प्रयत्न केला। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी समर्थन देत आजच्या मोर्चाचं नेतृत्व केलं। शौमिका महाडिक यांनी संस्था चालकांची भूमिका लावून धरत कर्जरोखा रक्कम काही केल्या परत मिळालीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। गेले 30 वर्ष डिबेंचरची रक्कम कपात केली जात होती, पण हे फक्त अर्ध सत्य त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगणं गरजेचं होतं की ही रक्कम फक्त 10% पर्यंत कट केली जात होती, जेव्हा की मधले 3 वर्ष तर अजिबात महाडिक साहेबांच्या काळामध्ये, सत्तेच्या काळामध्ये 3 वर्ष 1 रुपया सुद्धा डिबेंचर कट केलं नव्हतं। त्या पद्धतीनं जर आज संस्थेला एवढा फायदा झालेला आहे, एवढ्या त्यांच्या ठेवी वाढलेल्या आहेत, तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची गरज नव्हती। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या मोर्चानंतर गोकुळचे MD आणि विद्यमान संचालकांची भेट घेतली। यावेळी कर्जरोखा संदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत दूध उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दिलं। 32 वर्षाचं रेकॉर्ड काढलं आणि मी तर एकच सांगितलं, 32 वर्षावेळी त्यावेळेचे नेते असतील, त्यांचे सासरे नेते होते आणि अर्णवचे चेअरमन होते, त्यावेळी सुरुवात झालेला आहे। डॉक्टर कुरेनचं पत्र आलं आणि सगळे त्याला समजून त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे हा विषय व्यापकता आहे, काही आता काल परवाचा नाही विषय। आता त्यांचा एक विषय आहे की उत्पादकांची गोष्टी झाल्या, तर उत्पादकांना आम्ही दिवाळी आणि कशी गोड करता येईल, उद्या आम्ही त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना आश्वासन दिलं। गोकुळमध्ये सध्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलची सत्ता आहे, पण मध्यंतरी गोकुळचे अध्यक्ष निवडीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशी भूमिका घेतली। त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली। त्या निवडीनंतर गोकुळवर महायुतीची सत्ता आल्याचा दावा करण्यात आला, पण दुसरीकडे मात्र गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी कर्जरोख्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलंय। त्यामुळे आगामी गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी विरोधात गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक
या अशाच पद्धतीनं मोठं रान उठवतील असं सध्या तरी दिसतंय. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.